अकस्मात मराठी हॉरर चॅनलवर आपले स्वागत आहे. आज पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक अद्भुत, अलौकिक आणि रहस्यमय अशी कथा घेऊन आली आहे. पण कथेला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सोबतच बेल आयकॉनवर देखील क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अशाच नवनवीन थरारक कथांचे नोटिफिकेशन्स मिळत राहतील. सुरेश आणि किरण एका संगणक क्षेत्राशी निगडीत असलेल्या बहुराष्ट्रीय कंपनीत कामाला होते. कार्यालयात दिवसभर एकमेकांच्या सोबत असल्याने 2 वर्षात घट्ट मैत्री निर्माण झाली होती. दोघेही साधारण 25च्या आसपास होते. संसाराची जबाबदारी अजून अंगावर पडली नव्हती. त्यामुळे खुल्या आसमंतात पक्षाप्रमाणे मुक्त विहार करण्याचे ते दिवस होते. मग असे सुट्टीचे दिवस दोघेही भटकंतीत घालवत. महिन्याचा दुसरा शनिवार आणि रविवार यांना जोडून येणाऱ्या सोमवारी देखील सुट्टी असल्याने खंडाळ्याला जाऊन मौज मजा करण्याचा बेत त्यांनी पक्का केला होता. शनिवारी दुपारी निघून रविवारी रात्रीपर्यंत पुन्हा मुंबईला यायचे आणि सोमवारचा दिवस आराम करायचा, असं काहीसं ठरलं होतं. पण ऐनवेळी किरणला त्या शनिवारी पुण्यामध्ये मावशीकडे जावं लागलं. म्हणून त्यांनी बेत 1 दिवस पुढे ढकलला. आता रविवारी दुपारी निघून सुरेश संध्याकाळपर्यंत खंडाळ्याला पोहोचणार होता. तिकडून किरण पुण्याहून निघून सरळ सुरेशला तिथं गाठणार होता. रविवारी दुपारी 4च्या सुमारास सुरेश घरातून बाहेर पडला. द्रुतगती मार्गावर पोहोचेपर्यंत ट्रॅफिकमुळे सुमारे 1.25 तास वाया गेला. बरोबर 5:30 वाजता सुरेशच्या गाडीने वेग काढला आणि तो खंडाळ्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागला. साधारण 1.5 तासात त्याची गाडी घाटाच्या जवळ येऊन पोहोचली सुद्धा. तिथं एका विश्रांतीगृहाच्या जवळ त्यानं गाडी उभी केली. किरणला फोन करून त्याने खंडाळ्यातल्या मुक्कामाविषयी विचारपूस केली. थोडा वेळ दोघांमध्ये चर्चा झाली. तिथे पोहोचल्यावरच राहण्याची सोय करण्याचे त्यांनी नक्की केले. फोन ठेवल्यावर विश्रांतीगृहातून काही चिप्सचे पाकिट्स आणि फरसाण वगैरे घेऊन सुरेश निघाला. ते थेट खंडाळ्यात प्रवेश करूनच त्याने गाडी थांबवली. संध्याकाळ उलटून आता काळोखाचे साम्राज्य पसरण्यास सुरुवात झाली होती. द्रुतगती मार्ग सोडून आत आलेला सुरेश आरामात रस्त्यावरील हॉटेल्स पाहत गाडी चालवत होता. मध्ये किरणचा फोन येऊन गेला होता. त्याला पोहोचण्यासाठी थोडा उशीर होणार होता, म्हणून सुरेश काहीसा निवांतपणे जात होता. गाडी चालवता चालवता एक वेळ अशी आली की सुरेश जराशा कमी रहदारीच्या परिसरात आला होता. रस्त्याच्या दुतर्फा पुष्कळशी झाडे डोलत होती. अधूनमधून एकमेकांशी ठराविक अंतर राखून असलेले फार्म हाऊस दिसत होते. त्यातल्या काहींची रचना अफलातून होती, तर काही विशेष लक्ष न पुरवल्यामुळे हिरमसून गेल्यासारखे एकाकी आणि भयान वाटत होते. आसपासचा शांत आणि तितकाच रहस्यमय नजारा पाहत सुरेश धुंद होऊन गाडी चालवत होता. तितक्यात अचानक काहीतरी येऊन गाडीला धडकले. धक्का सौम्य होता, पण सुरेशला तसे जाणवले मात्र नक्कीच. त्याने गाडी थांबवली आणि गाडीखाली नेमकं काय आलंय ते पाहण्यासाठी तो गाडीतून खाली उतरला. गर्द काळ्या रात्री त्या सुनसान रस्त्यावर तेव्हा तो एकटाच होता. मोबाईलचा टॉर्च लावून तिथल्या अंधारावर मात करण्याचा काही प्रमाणात प्रयत्न त्याने केला. गाडीच्या चाकाजवळ प्रकाश देताच त्याला चाकावरचे रक्त दिसले. कुणा माणसाला तर आपण धडकलो नाही ना, अशी शंका सुरेशला आली. सुरेशने टॉर्चचा प्रकाश तिथे आसपास फिरवला. काही फुटांवर निश्चित पडलेला रानटी ससा दिसताच सुरेशने सुटकेचा निश्वास सोडला. त्याने मेलेल्या त्या सशाला उचलून रस्त्याच्या कडेला ठेवले आणि पुन्हा गाडीकडे वळाला. गाडीचा दरवाजा तो उघडणारच होता की मागून आवाज आला.
आयतीच शिकार मिळाली आज तर. सुरेशने मागे वळून पाहिले. साठीच्या आसपास झुकलेला तो म्हातारा बेरकी नजरेने सुरेशकडे पाहत होता. मळकट सफेद रंगाची बंडी घातलेला तो म्हातारा एका हाताने आपल्या धोतराचं टोक पकडून पुढं येत होता. एखाद्या धडधाकट पुरुषासारखा त्याच्या चालण्यात डौल होता. खाली वाकून अलगत्याने मरून पडलेल्या सशाच्या कानाला पकडून वर उचलले. सुरेशकडे पाहत तो मंद हसला. त्याच्या हसण्यानं सुरेश भानावर आला. शाबास पोरा, आज तुझ्यामुळे सशाचा रस्सा खायला मज्जा येईल बघ. हातातल्या सशाला सुरेश पुढं नाचवत तो म्हातारा म्हणाला. सुरेश अजूनही थोडा पावसाळा नव्हता. खरे तर त्या निर्जन रस्त्यावर तो म्हातारा अचानक कुठून उगवला याचे कुडे सुरेशला पडले होते. काय झालं पोरा, वाट चुकलाय का? माझी काय मदत लागेल का? सुरेशचा गोंधळलेला चेहरा पाहून म्हातारा विचारू लागला. सुरेशनं रस्त्याच्या दोन्ही बाजूला वळून पाहिले आणि म्हाताऱ्याकडे पाहून तो म्हणाला, नाही, तुम्ही एकदम इथे कुठून आलात? सुरेशचा तो प्रश्न ऐकून म्हातारा खळखळून हसला. अरे पोरा, तुझ्या मागे बघ, मी तिकडून आलो आहे. सुरेशने झटकन मागे वळून पाहिले. रस्त्याच्या त्या बाजूला असलेल्या झाडांच्या पलीकडे नीट निरखून पाहिले असता त्याला दाट काळोखात लपलेलं ते फार्म हाऊस दिसलं. चल पोरा, झॅकपैकी याचा रस्सा बनवून खायला घालतो तुला. मागून म्हातारा कानात पुटपुटला तेव्हा एक क्षण सुरेश दचकलाच. नको, तुम्ही घेऊन जाते, मला लवकर निघायला हवं आता, असं म्हणत सुरेश गाडीकडे जाऊ लागला. म्हाताऱ्याने त्याला खूप आग्रह केला, पण सुरेशने निघण्याचा ठाम निश्चयच केला होता. पुढे जाऊन राहण्याची जेवणाची व्यवस्था करायची होती. म्हाताऱ्याला नकार देऊन सुरेश पुन्हा गाडीच्या दरवाजाजवळ आला. आत बसून तो गाडी सुरू करू लागला. गाडीचे इंजिन सुरू तर झाले, पण 2-4 सेकंदात झटके देत गाडी बंद पडली. आश्चर्य व्यक्त करत सुरेशने आणखी 2-3 प्रयत्न करून पाहिले. शेवटी वैतागून सुरेश बाहेर पडला. गाडी सुरू करण्याचे आणखी काही निष्फळ प्रयास त्याने केले, पण गाडी काही सुरू होण्याचे नाव घेत नव्हती. खिन्न मनाने त्याने बाजूला पाहिले. म्हातारा अजूनही तिथंच होता. त्याच्या चेहऱ्यावरचं मंद हास्य देखील तसंच होतं. पोरा, इतक्या रात्रीचं आता कुठे जाणार आहेस? चल माझ्यासोबत, मस्त जेवण कर, वाटल्यास राहा, कशाची कमी नाही पडणार बघ. म्हाताऱ्याने पुन्हा कळकळीची विनंती केली. त्याच्या आवाजात सुरेशला आपल्याबद्दलची काळजी दिसून आली. शेवटी मानेनच होकार देत सुरेशनं आपला निर्णय कळवला. म्हाताऱ्याने आणि सुरेशने बंद पडलेली गाडी ढकलत फार्म हाऊसच्या प्रवेशद्वारातून आत आणली. तत्पूर्वी सुरेशने किरणला फोन करून रात्री जेवण्याची आणि राहण्याची सोय झाल्याचे सांगितले. फोनवरच किरणने जेव्हा त्या फार्म हाऊसचे नाव विचारले तेव्हा सुरेश फार्म हाऊसच्या अगदी तोंडावरच होता. मिट्ट अंधारात त्या वास्तूच्या अगदी मध्यभागी दिमाखात उभ्या असलेल्या फलकाशेदारचा दिवा टिमटिमत होता. नाव पाहण्यासाठी सुरेशची नजर तिकडे गेली. खंडाळा फार्म हाऊस, त्याच्या तोंडून शब्द बाहेर पडले. किरणने आपण थोड्या वेळात तिथं पोहोचत असल्याचे सांगितले आणि फोन ठेवला. ढकलून आणलेली गाडी आत एका बाजूला लावून दमलेल्या सुरेशनं म्हाताऱ्याकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर तो अजिबात थकल्याचे दिसत नव्हते. सुरेशकडे पाहत म्हाताऱ्याने आपली नजर वळवली आणि पुढे जात फार्म हाऊसचा मुख्य दरवाजा उघडला. जुनाट दरवाजा कर कर करत उघडला. सुरेश म्हाताऱ्याच्या मागोमाग चालत होता. आतमधले बांधकाम फारच जुन्या पद्धतीचे वाटत होते. ऐस पैस वरांडा ओलांडल्यानंतर एका बाजूला वर जाण्यासाठीचा लाकडी जिना होता. आधाराचे खांब भरीव सागवानी लाकडाचे वाटत होते. मध्यभागी लोंबकळत असलेले झुंबर तिथल्या भव्य दालनाची शोभा वाढवत होते.
वरच्या मजल्यावर आणखी 2 खोल्या असाव्यात. सुरेश सोबतवार नजर फिरवत अंदाज बांधत होता. म्हातारा घशात खाकरला तसा सुरेश त्याच्याकडे वळला. बाबा, किती होतील जेवणाचे आणि राहण्याचे? पोरा, तुझ्यामुळे हा ससा खायला भेटल आज. पैशाची सोड, आज पाहुणचार जोड तू, म्हातारा गूढ आवाजात म्हणाला. बोलताना त्याचे लक्ष वरच्या खोलीकडे असल्याचे सुरेशने पाहिले. तिकडे वर पाहत सुरेशने म्हाताऱ्याला पैसे घेण्यासाठी आग्रह केला, पण म्हाताऱ्याने सपशेल नकार दिला. जेवणाची तयारी करायला आत जात असल्याचे सांगत म्हातारा ससा घेऊन आतल्या खोलीत गेला. खरे तर ही क्रिया इतकी जलद घडली की आपली खोली कोणती, कुठे, काय असले काही विचारण्यासाठी सुरेशला वेळसुद्धा मिळाला नाही. आपली बॅग आणि इतर सामान खाली ठेवत सुरेश एका बाजूच्या लाकडी खुर्चीवर बसला. मागच्या खिडकीतून थंड हवेचे झोत आतमध्ये येत होते. बाहेर बरीचशी मोकळी जागा असल्याने खूपशी झाडं ताजी हवा देत होती. फार्म हाऊस जरी जुनाट पद्धतीचे असले तरी तिथं नीरव शांतता होती. बिन पैशात इतक्या छान जागेत राहण्याची सोय झाल्याने सुरेश मनातल्या मनात खुश झाला होता. कधी एकदा किरण येतोय आणि कधी हे जबरदस्त फार्म हाऊस तो बघतोय असे सुरेशला वाटत होते. सुरेश मनातल्या मनात आराखडे बांधतच होता की वरच्या खोलीतून कोणीतरी कुजबुजण्याचा आवाज त्याला आला. हलके अस्पष्ट असे आवाज कानी पडू लागले. सुरेशने कानोसा घेतला. त्यातला एक आवाज मध्यमवयीन स्त्रीचा असल्यागत वाटत होते. आपल्या व्यतिरिक्त आणखीही कोणीतरी तिथं असल्याचं सुरेशला आता प्रथमच कळलं होतं. तो उठून आत म्हाताऱ्याला काही मदत वगैरे हवी का हे पाहण्यासाठी गेला. आतलं स्वयंपाकघर साधं पण ऐसपैस होतं, पण इतकंही मोठं नव्हतं की एका नजरेत आतला माणूस दिसला नसता. सुरेशने चौवार नजर फिरवली, पण आत म्हातारा नव्हताच. बाहेर जाण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. मग म्हातारा गेला कुठे? तितक्यात वरच्या खोलीतले आवाज मोठे झाल्याचे सुरेशने ऐकले. त्वरित बाहेर येत तो वर पाहू लागला. काय करावे, वर जावे की नाही? हा म्हातारा पण कुठे गायब झाला काय माहीत. कदाचित वरच्या खोलीतल्या माणसे या म्हाताऱ्याला ओळखत असतील. एकदा विचारून तर पाहू. सुरेशने मनाशी पक्का निर्धार केला आणि तो वरच्या खोलीच्या दिशेने निघाला. लाकडी जिन्यावर सुरेशचे बूट खाड खाड आवाज करत होते. त्याच्या भारामुळे जिन्याच्या पायऱ्यांवरची धूळ उडत होती. मानवी आवाज येत असलेल्या खोलीपर्यंत येऊन सुरेश पोहोचला. दार उघडेच होते, पण एव्हाना आतले आवाज बंद झाले होते. तरीही शिष्टाचार पाळत सुरेशने दार वाजवले. आतून काहीच प्रतिसाद आला नाही. चकित होऊन सुरेशने आत खोलीत पाऊल टाकले. खोली संपूर्णपणे अंधारलेली होती. मनाच्या चलबिचल अवस्थेत सुरेशने अंदाजाने दाराच्या बाजूला स्विचबोर्ड तपासले. त्याचा अंदाज खरा ठरला. धडाधड त्याने सर्व बटन दाबले, पण प्रकाश काही पडला नाही. कुणी आहे का इथे? सुरेशने आवाज दिला, पण काहीच प्रत्युत्तर आले नाही. आता मात्र सुरेश थोडासा घाबरला. काही वेळापूर्वी त्याने याच खोलीत आवाज ऐकले होते. मग आता या खोलीत कुणी कसं नाही? आणि स्वयंपाकघरातून म्हातारा कुठे गायब झाला? सुरेशच्या मनात जसे हे प्रश्न आले तसे त्याच्या मनात भीतीने जन्म घेतला. दुसऱ्याच क्षणी त्या खोलीच्या एका कोपऱ्यात खसपटण्याचा आवाज आला. तसं दचकून सुरेशने तिकडे पाहिले. त्या गडबडीत मोबाईल पडता पडता वाचला. सुरेशने मोबाईल टॉर्च सुरू करत कोपऱ्यात आवाजाच्या दिशेने मारला आणि धक्का बसल्यासारखा तो श्वास रोखून तिकडे पाहतच राहिला. डोळे छताळ उघडे ठेवून तो अविश्वासाने समोरचे दृश्य पाहत होता. भीतीची अनामिक लहर त्याच्या सर्वांगावरून जात होती. समोर त्या म्हाताऱ्याचा हार घातलेला फोटो होता.
खाली मृत्यूची तारीख ठळक अक्षरात लिहिलेली होती. याचा अर्थ एक प्रेतात्मा आम्हाला इथे घेऊन आला. सुरेशच्या मनात तो भयानक विचार आला तसा तो मागे फिरला. शक्य तितक्या वेगाने तो त्या खोलीतून बाहेर पडला. पण हे काय? बाहेरचे दृश्य पूर्णपणे बदलले होते. सगळीकडे धूळ आणि घाणीचे साम्राज्य पसरलेले दिसत होते. कुबट कुचका दर्प तिथल्या हवेत पसरला होता. खाली जाणाऱ्या पायऱ्या निखळून पडल्या होत्या. आपण याच जिन्यावरून चालत वर आलो होतो का, असा प्रश्न सुरेशला पडला. लाकडी खांबांना वाळवी लागली होती. तुटलेल्या खिडक्यांचे मळकट फाटके पडदे वाऱ्याने हलत होते. आपण किती भयानक संकटात अडकलो आहोत हे आता सुरेशला कळून चुकले होते. आता खाली जावे तरी कसे या विवंचनेत असतानाच सुरेशनं देवाचं नाव घेत वरच्या मजल्यावरून थेट खाली उडी घेतली. धडपडत उठत तो मुख्य दरवाजाकडे पळाला. मुख्य दरवाजातून तो बाहेर पडणारच होता की एक अतिशय सुंदर मध्यमवयीन स्त्री त्याच्या समोर आली. विस्फारलेल्या नजरेने सुरेश तिच्याकडे पाहत होता. पौर्णिमेच्या चंद्रासारखा गोल वर्तुळाकार चेहरा, कपाळावर बारीकशी चंद्रकोर, बोलके पाणीदार डोळे, गुलाबाच्या पाकळ्या चुरगळून रंगवल्यासारखे नाजूक ओठ, गोरीपान कांती आणि त्या मोहक अंगाला झाकून ठेवणारा हिरवा शालू. तिच्या साजेशा रूपानं मोहिनी घातल्यासारखा सुरेश स्थितमीत होऊन तिच्याकडे पाहतच राहिला. क्षणभरापूर्वी आपण काय करणार होतो याचे भान सुरेशला राहिले नाही. दोघेही एकमेकांकडे पाहत गोंधळले. कोण तुम्ही? इथं काय करताय? तिचा गोड आवाज त्याच्या कानावर पडला. झटकन सुरेश भानावर आला आणि पुन्हा त्याच्या अंगावर शिरशिरी आली. त्याने बडाबडा सगळे सांगितले. तो त्या फार्म हाऊसमध्ये आल्यापासून ते आता पळून जाण्यापर्यंत सगळे काही तो घाईघाईत बोलत होता. त्याचं म्हणणं लक्षपूर्वक ऐकताना ती त्याच्याकडे अर्थबोध न झाल्यासारखी पाहत होती. तिच्या तसल्या नजरेने एक क्षण सुरेश थांबला. तुम्हाला खरे वाटत नाही का? अहो, मी सांगतोय हे बघा. सुरेश तिला पटवून देण्यासाठी मागे फिरला, पण त्याचं वाक्य अर्धवटच राहिलं. मागे पुन्हा सगळं तसंच होतं. मगाशी तो पहिल्यांदा इथे आला होता तेव्हा होतं अगदी तसंच. दालनात वा इतरत्र कुठेही धूळ कचरा नव्हता. आधाराचे लाकडी खांब आपल्या जागी भक्कमपणे उभे होते. त्याची नजर जिन्याकडे गेली. जिन्याच्या पायऱ्या साफ आणि व्यवस्थित होत्या. कसं शक्य आहे? तो तोंडातल्या तोंडात पुटपुटला. तुम्हाला ज्यांनी इथे आणलं ते माझे बाबा आहेत. तुम्ही थकला आहात बहुतेक. पाणी देऊ का? त्या स्त्रीने सुरेशला शांत करत विचारले. सुरेशला काहीच समजत नव्हते. तो भ्रमिष्ट झाल्यासारखा डोक्याला हात लावून बसला. अचानक काहीतरी आठवून तो उठला. मी त्या म्हाताऱ्याच्या फोटोला हार घातलेला पाहिलाय. तिथं त्या वरच्या खोलीत फोटो आहे तो, सुरेश उतावीळपणे म्हणाला. यावर त्या स्त्रीने ठामपणे नकार देत सुरेशला वरच्या खोलीत जाऊन पाहण्यास सांगितले. ही स्त्री आपल्याला खोट्यात पाडते असं समजून सुरेश अधीरतेने वर निघाला. जिन्यावर त्याचे बूट पुन्हा खाडखाड वाजले. घाईतच वर पोहोचत त्याने मोबाईलचा टॉर्च सुरू केला. हे काय? यावर इथे हा पहा, हार घातलेला फोटो. जिंकण्याच्या उत्साहात मागे वळून न पाहताच सुरेश ओरडला. यावेळी खोलीत सुरुवातीला सौम्य असलेला कडवट गंध वाढत जाऊन तीव्र होऊ लागला. खोलीत दुसऱ्या बाजूकडून कुणीतरी मांस ओरबाडून खात असल्यासारखा आवाज येऊ लागला. सुरेशनं आवाजाच्या दिशेने टॉर्च फिरवली. खाली मान घालून म्हातारा त्या सशाला कच्च खात होता. सुरेश त्याला पाहत असतानाच त्यानं मान वर करून सुरेशकडे पाहिले. त्याची करारी नजर सुरेशच्या काळजावर घाव घालून गेली. एक एक करत खोलीत बदल होऊ लागले.
धूळ आणि कचरा पुन्हा पसरला. खोलीतल्या वस्तू बघता बघता जीर्ण होऊ लागल्या. मोबाईलच्या तुटपुंज्या प्रकाशात सुरेशला ते सर्व काही दिसत होतं. नखशिकांत दरदरून घाम फुटला. त्याचं सर्वांग थरथरू लागलं. मागून त्या स्त्रीची चाहूल लागली. ती पुढं येऊन म्हाताऱ्याकडे पाहू लागली. पाहिलात ना, चला इथून, इथे राहणं धोक्याचं आहे, असे बोलत बोलत सुरेशने पाय मागे टाकला. पण ती जागची हल्लीसुद्धा नाही. ती विशिष्ट नजरेने म्हाताऱ्याकडे पाहतच होती. सुरेश काहीच न समजून एकदा तिच्याकडे तर एकदा म्हाताऱ्याकडे पाहत होता. शेवटी जेव्हा त्याची नजर म्हाताऱ्यावर फिरली तेव्हा म्हाताऱ्याने सुरेशवर रोखलेले डोळे दुसऱ्या बाजूला वळवले. सुरेशने त्या दिशेला पाहिलं आणि त्याचं अंग गोठल्याप्रमाणे तो त्याच जागी खिळून उभा राहिला. भिंतीवर त्याच मध्यमवयीन स्त्रीचा हार घातलेला फोटो होता. खाली गेल्या काही वर्षातीलच एक तारीख होती. त्याने वळून ती आता उभी होती तिकडे पाहिले. तिच्या मूळ रूपात ती येत होती. मगाचं कमालीचं सौंदर्य आता हरवलं होतं. तिच्या सुजलेल्या पांढऱ्या चेहऱ्यावर खुनशी भाव अवतरत होते. डोळे खोबण्यातून आत गेले होते. हिरवा शालू फारच मळाला होता. गोरीपान कांती जाऊन एखाद्या अस्थिपिंजरावर कुणीतरी नावाला चिकटवून ठेवावी तशी तिची त्वचा भासत होती. सुरेशने दारातून खाली पाहिले. बाहेरच्या दालनातील घाण त्याला पुन्हा दिसू लागली. जिनाच्या तुटलेल्या पायऱ्या खिळखिळ्या झाल्या होत्या. खोलीतून बाहेर पडण्याच्या प्रयत्नात सुरेश असतानाच खाडकन दरवाजा बंद झाला. सुरेशचे कानशील गरम झाले होते. संपूर्ण खोलीतले वातावरण गर्द काळोखात बुडाल्यासारखे गूढ आणि भीतीदायक वाटत होते. पळून जाण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. सुरेश मनातल्या मनात ताफ बेदरला होता. हा असला विलक्षण ताण असह्य होऊन शेवटी तो मटकन खाली बसला. वाचण्याची कुठलीही शक्यता नसल्याचे सुरेशच्या लक्षात आले होते. ती पुढे येऊ लागली तसं सुरेशचं हृदय धडधडू लागलं. म्हातारा अधीरतेने पुढच्या क्षणाची वाट पाहत होता. सुरेशने किरणला फोन करण्यासाठी मोबाईल घेतला, पण नेटवर्क नसल्याने तो हतबल झाला. शक्य तितक्या जोरात सुरेश किंचाळला. तोपर्यंत ती जवळ आली होती. तिने आपल्या एका हाताने सुरेशची नरडी पकडली आणि क्षणात पिरगळवून टाकली. 1-2 क्षण सुरेशने हातपाय झाडले आणि तो सुन्न पडला. बाबा, आज आयतीच शिकार मिळाली. यावेळी त्या स्त्रीच्या मुखातून घोगरा आवाज बाहेर पडला. म्हाताऱ्याने काहीच उत्तर दिले नाही. तो फक्त तिच्याकडे पाहत गालातल्या गालात हसला. तितक्यात प्रवेशद्वारात कुणाची तरी चाहूल लागली. खंडाळा फार्म हाऊस. बंद चालू होत असलेल्या त्या मंद दिव्याच्या चमचमणाऱ्या बारीकशा प्रकाशात किरणने ते नाव नीट वाचले होते. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशा एका थरारक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.